इम्तियाजी, खूप खूप स्वागत आपलं मराठवाडा संवाद 2025 मध्ये. सुरुवातीलाच तुम्ही संसदेत सातत्यानं ज्या वेळेला खासदार होता त्यावेळेला मराठवाड्याच्या संदर्भात, छत्रपती संभाजीनगरच्या संदर्भात अनेक मुद्दे उठवले. त्याबद्दल सातत्यानं तुमची भाषणं देखील आम्ही ऐकली. पण इतक्यांदा तुम्ही आवाज उठवल्यानंतर कोणकोणते असे मुद्दे होते की परिणामकारक त्यावर काही ठोस अशी उपाययोजना झाली? सुरुवातीला मी त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घेईन. काय आहे की दुर्दैव हे आहे की मराठवाड्यातून खूप मोठे नेते देश पातळीवर ते तयार झाले होते. अनेक वर्षापासून आपण बघितलं असेल तर सेंट्रलमध्ये खूप मोठे मोठे नेते होते आणि दुर्दैवाने तरीसुद्धा मराठवाड्याच्या सोबत एक टॅग लागलेला होता, बॅकवर्ड रिजन ऑफ महाराष्ट्र. ते कुठेतरी आम्हाला पुसायचं होतं. आणि लोकसभा एक अशी इन्स्टिट्यूशन आहे की जिथे बोलणारा माणूस पाहिजे, कारण जे जे तुम्ही तिथे बोलतात त्याच्या सगळ्याची दखल घेण्यात येते. म्हणजे असं नाही आहे की आम्ही चांगलं भाषण केलं आणि खूप आनंदी झालो की अरे मी किती चांगलं भाषण ठोकलेलं आहे कारण त्याची दखल घेण्यात येते. आणि सेक्रेटरीज असू द्या, मिनिस्टर्स असू द्या, त्याचं उत्तर तुम्हाला मिळते की तुम्ही ह्या मुद्द्या 0R मध्ये उपस्थित केला होता. त्याच्या एक दोन मुद्दे जे मला स्वतःला हे होतं. मी 2019ला खासदार निवडून आलं. पहिली पत्रकार परिषद होती. मीडियाने विचारलं काय प्रायोरिटीज काय असणार तुमची. मी म्हटलं एअरलाईन कनेक्टिव्हिटी. दुसऱ्या दिवशी एका पेपरनी छापला, बघा 5 स्टार खासदार आलेले आहे, एअरलाईनच्या बाबतीत बोलत आहे, लोक बसमध्ये प्रवास करतात, लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात आणि हे एअरलाईन्सच्या बाबतीत. मला माहित होतं की मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर एअरलाईन कनेक्टिव्हिटी सगळ्यात महत्वाची आहे. कारण आपल्याला इन्व्हेस्टर्स आणायचे असेल, बिझनेस आणायची असेल, लोकांकडे पैसा आहे. पण मी त्यांना सांगू का की बाबा बँगलोरहून तू ट्रेन घे, ट्रेन घेऊन तू या स्टेशनवर उतर, मग तू इथे ये. म्हणजे ते एव्हरी डेव्हलपमेंट इश्यू वॉज कनेक्टेड टू एअरलाईन्स. तर मी ते मुद्दा लोकसभामध्ये उपस्थित केला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक सेक्रेटरी होती, मी तिचं नाव नाही घेतो, अंडर सेक्रेटरी होती, अंडर सेक्रेटरी. मी जेव्हा तिच्याकडे गेलो होतो ते इनिशियली असं तिचं असं कॅज्युअल अप्रोच होतं की हे मराठवाड्यातून आलेले खासदार आहे, काय बोलणार आहे. तर मी जेव्हा गेलो होतो तर ती असंच लिहित होती आणि मी बोलायला सुरुवात केली. ती इतकी आश्चर्य झाली की तुम्हाला लोड फॅक्टर कशा माहीत आहे हे. आणि तिला आयरॉनिकली शी वॉज नॉट नोईंग की अजंठा अँड एलोरा, द 2 वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स जे जगात कुठे नाही आहे इतक्या अंतरावर, ते आमच्या शहराला लाभलेलं आहे. तिला हे पण माहीत नाही होतं. मग काय अपेक्षा करायची. मग ते एअरलाईनचा मुद्दा मी वारंवार उपस्थित केला. म्हणजे हरदीप सिंग पुरी होते मंत्री. मी इतकं वेळ त्यांना भेटलं तर लोकसभामध्ये लॉबीमध्ये जाताना ते समोर आले की ते मी बोलण्याच्या अगोदरच ते बोला, हाँ आपके औरंगाबाद के एअरलाइन्स का ना, हाँ मैं कर रहा हूं करके उसमें इतकं त्यांच्या मागे लागले होते. आणि त्याचा परिणाम काय झाला की म्हणजे एअरलाइन्स खूप आपल्याकडे स्टार्ट झालेले आहे. करोना नाही झाला असता तर बहुतेक आपल्याकडे आज इंटरनॅशनल फ्लाईट्सही सुरू झाले असते. आमचे कराड साहेब पण आहे, तेही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अपेक्षा हे आहे की ते आता केंद्रामध्ये आहे. इंटरनॅशनल फ्लाईट्स कमीत कमी दुबई, सिंगापूरला सुरू करतील कराड साहेबांच्या काळात, हे आमची अपेक्षा आहे. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जे आहे ना, जे इमोशनली माझ्यासाठी आणि सर्वांसाठी खूप महत्वाचा होता. मी लोकसभामध्ये एक भाषण केलं होतं ओल्ड एज होमच्या संदर्भात. आपल्याला आश्चर्य वाटेल की 2 दिवसामध्ये मिलियन्स ऑफ हिट्स त्याला आले होते. आणि मी लोकसभेमध्ये ते भाषण करताना काय बोललो होतो की इम्तियाज अलीने 10 लाख रुपयाचा लोन घेतलेला आहे, 2 त्याचे गॅरेंटर्स आहे. मी डिफॉल्ट केलं तर बँकाला हे अधिकार आहे की माझं नाव, माझे जे गॅरेंटर्स आहे त्यांचं नाव आणि माझी प्रॉपर्टीच्या डिटेल्स सगळं न्यूजपेपरमध्ये की हे डिफॉल्टर आहे, आम्ही त्याची प्रॉपर्टी जप्त करत आहे. तर ओल्ड एजच्या संदर्भात मी लोकसभेला हे सांगितलं होतं की माझे आई वडील ज्यांनी मला घडवलेले आहे, हे देशाची संस्कृती नाही आहे. ओल्ड एज होम हे आमच्या देशाची संस्कृती नाही आहे. आणि इतके ओल्ड एज होम्स आता सुरू होत आहे. तर मी म्हटलं की या देशामध्ये आपण असा कायदा का सुरू करत नाही की एका मुलगा किंवा मुलगी आपली आई वडिलांना ओल्ड एज होम मध्ये पाठवत असेल तर तिने तिच्या फोटो सहित
ऍड द्यावा की मी माझ्या घरी माझ्या आईला माझ्या बापाला ठेवू शकत नाही म्हणून मी तिला ओल्ड एज होम मध्ये ठेवत आहे. असा कायदा आपण का करत नाही? आणि ते इतकं मतलब पॉझिटिव्ह त्याचा रिस्पॉन्स आला. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आता सरकार या बाबतीत गांभीर्याने विचार करत आहे आणि बहुतेक आमची अपेक्षा हे आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या या काळात हे असा कायदा या देशात येण्याची खूप आवश्यकता आहे की कोणीही आपल्या आई वडिलांना ओल्ड एज होम मध्ये पाठवू नये. हे देशाची संस्कृती नाही आहे. आणि ते कायदा झाला तर हे सर्वांसाठी आपल्याला मी सांगतो की मी एकदा इथे तापडिया साहेबांचं एक ओल्ड एज होम आहे तिथे गेलो होतो. एक फॅमिलीचं तुम्ही हे बघा. दिवाळीच्या वेळी मी गेलो होतो. म्हणजे त्या टुकटुकी लावून ते बघत होते की माझा मुलगा येईल माझी मुली येईल ते दिवाळी साजऱ्या करण्यासाठी. मी ते दिवाळी साजऱ्या करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. एक जज होतं, रिटायर्ड जज होतो. ज्या माणसाने आयुष्यभर लोकांना न्याय देण्याचं काम केलं होतं त्याच्या परिवारातले लोक त्यांना ओल्ड एज होम मध्ये टाकत असेल तर हे बघा काय पोझिशन आहे. अनेक मुद्दे आपण उपस्थित केले होते आणि काही पूर्ण झाले काही नाही झाले. आता कराड साहेबांनी खूप मेहनत केली होती की हे माणसाने पुन्हा येऊ नये लोकसभेमध्ये म्हणून ते मी फॉलो करू शकत नाही आता ते आणि ते जबाबदारी मी कराड साहेबांना दिलेली आहे की ते पूर्ण करतील. नाही त्याविषयी त्यांना विचारूयाच आपण नंतर. पण मुद्दा तोच मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो की मराठवाड्यात नेते खूप आहेत, राजकारण जास्त होतं, कामं कमी होतात अशी ओरड होते, आरोप होतो असा. तुम्हाला आरोप पटतो हा की नेते आहेत खूप, राजकारणच जास्त होतं मात्र प्रश्न काही सुटत नाहीत, असं खरंच आहे परिस्थिती मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये? आता मराठवाड्याचं बोललं ना तर माझ्या शहराच्या बाबतीत तुम्ही बोललो तर 6 मंत्री होते, 6 राज्याचे केंद्रातले मिळून 6 मंत्री. हे कोणत्याही शहराला लाभले नाही होते महाराष्ट्रामध्ये. तरी सुद्धा मी ताजमहलची मागणी करत नाही. या शहरवासी जे आहे हे जिल्ह्यातले लोक जे आहे ना त्यांना ताजमहल पाहिजे किंवा काही 5 स्टार हॉटेल नाही. ते कशासाठी भांडत आहे की कमीत कमी दिवसामध्ये 1 तासासाठी कमीत कमी पाणी द्या. 75 वर्ष झालेले आहे आणि इतके मोठे नेते तयार होऊन सुद्धा मला एक प्रश्न, सरकारमध्ये बसलेले ते आमचे मित्र संजय केनेकर साहेब असू द्या किंवा त्यांनी याचं उत्तर द्यावा की हे काय रॉकेट सायन्स आहे का की पैठण पासून या शहरापर्यंत लाईन टाकण्यासाठी किती अंतर आहे? 50 ते 55 किलोमीटरचं अंतर आहे. किती वर्षापासून हे पाणीची समस्या आहे. का समस्या आहे बोलू का? त्यांना चांगलं नाही वाटेल. नाही बोला. भारतीय जनता पार्टीचे एक राज्यसभेचे खासदार होते जे आपल्याही जसं चॅनल आहे झी न्यूजचे मालिक होते. ते राज्यसभाचे सदस्य होते, सुभाषचंद्र गोयल. त्यांची कंपनी होती समांतर नावाची. त्या समांतर नावाची कंपनी आमच्या शहरावर लादण्याचा एक कट रचण्यात आला होता. एकमेव अशी कंपनी होती देशातली की ज्याला पाण्याचा ठेका देण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. 2 अधिकाऱ्यांना इथून ट्रान्सफर करण्यात आले होते कारण त्यांनी विरोध केलं होतं. आणि कुठून प्रयत्न होते तर अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हे डायरेक्टली प्रेशर टाकत होते की हे कंपनी त्यांच्या हातात द्या. मी खोटं बोलत असेल तर ओपन डिबेटमध्ये सगळ्यांना बसवा, मी आपल्याला सिद्ध करून दाखवेन. तर हे जे नाही आपण ओपन डिबेटमध्ये आपण बसू ना. आपण कमीत कमी भाजपने या शहरवासियांना हे सांगावं फक्त एका शब्दामध्ये एक उत्तर द्यावा. समांतर कंपनी कोणाची होती? सगळं उत्तर त्याच्यामधून निघते. मी एकदा डिबेटमध्ये होतो चॅनलच्या. आपले मंत्री होते, राज्याचे मंत्री होते, आमचे मित्र अतुल सावे साहेब गेलं तर ते अँकरनी त्याला विचारलं हो तर इम्तियाज अली म्हणत आहे ना समांतर भाजपच्या एका नेत्याची होती. तर ते सगळ्यांनी काय म्हटलं आम्हाला माहित नाही कोणाची होती. 1600 कोटी रुपयाची कंपनी या शहरामध्ये लादण्याचा प्रयत्न होत होता आणि ह्या लोकांना माहित नाही कंपनी कोणाची होती. तर हे जे दुर्दैव आहे ना की मराठवाड्यामध्ये नेते खूप तयार झालेले आहे. पण काय आहे इनॉग्रेशनसाठी पेपरमध्ये बर्थडे आला की शहरभर होर्डिंग्स लावण्यासाठी
खूप सारे होर्डिंग्स लागतात आणि काही उत्सव आला, काही त्योहार आला की बस डोनेशन द्यायचं, त्या कार्यक्रमामध्ये जायचं. हे कॉन्क्रीट पॉझिटिव्ह काय काम झालेलं आहे हे त्यांनी सांगावे. मी जसं म्हटलेलं आहे ना की मी काय काय काम केलेलं आहे. 2019 मध्ये आमदारकी जेव्हा सोडली तर एक पुस्तक काढली होती की मी आमदार असताना हे काम केलेले आहे. 2024 ला जेव्हा उभे राहिलं तर 2019 ते 2024 पर्यंत काय काय मुद्दे लोकसभामध्ये घेतले, काय काय काम केले. एक छोटासा काम सांगतो. जालना रोडवर, आज सगळे या शहरवासियांना विचारा, जालना रोडवर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्मारक येत होता. हे सगळ्या लोकांनी त्याचं समर्थन केलं होतं. मी विरोध केला होता, एकटं मी विरोध केलं होतो. आणि मी म्हटलं होतं की आपल्याला खऱ्या अर्थाने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावाने एक हॉस्पिटल उभारा तिथे. आणि आज त्याच ठिकाणी 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. बहुतेक 2026 पर्यंत ते कंप्लीट होणार. त्याच्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न केलं, लोकसभेमध्ये अनेकदा मुद्दा उपस्थित केलं, डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये उपस्थित केलं. कोणीही ऐकायला तयार नाही होते. नाइलाजाने इम्तियाज जलीलला मुंबई हायकोर्टामध्ये PIL दाखल करावे लागले आणि कोर्टाने त्याची दखल घेतली. म्हणून आज तिथे एक 400 बेडचं हॉस्पिटल तयार होत आहे. हे कुणाच्यासाठी? सगळ्या गोरगरिबांसाठी आहे ना. पण मग इम्तियाजजी प्रश्न आणि आता आणि फक्त असं नाही आहे की मी याच्यासाठी राजनीती केली की नाही बाबा हे भारतीय जनता पार्टीचे. मी आजही प्रामाणिकपणे सांगतो की गोपीनाथ मुंडे साहेब खऱ्या अर्थाने लोकनेते होते. आता तुम्हाला ते हॉस्पिटलचं नाव, या लोकांची जबाबदारी आहे, त्या हॉस्पिटलचं नाव माननीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने ठेवा तुम्ही. त्या खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल. बरं, पण म्हणजे या सगळ्या मुद्द्यांवर तर तुम्ही सातत्यानं बोलतच असता. पण मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा होता की मग इतकी कामं केली, तुम्ही म्हणालात की मी जाहीरपणे सांगितलं, मी पुस्तक प्रकाशित केलं की मी काय काय केलं, पण मग तरी पण 2024ला मतदारांनी तुमच्यावर विश्वास का टाकला नाही? विधानसभेला सुद्धा तेच झालं, लोकसभेला सुद्धा तेच झालं. पत्रकार म्हणून, माजी पत्रकार म्हणून काय वाटतं इम्तियाज जलील यांना? कारण मीमांसा तर नक्कीच झाली असेल, अनालिसिस झालं असेल. काय वाटतं पराभवाची कारणं काय? एकच कारण आहे साहेब, यांचे खोके. मी म्हणजे काहीही तुलनाही करू शकत नाही. म्हणजे एकच कारण, या व्यतिरिक्त दुसरं काही कारण असू शकत नाही नाही, असं वाटतं? सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ना, जे पैसे आज भाजपकडे आहे किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनाकडे आहे ते कोणत्याही पक्षाकडे नाही आहे. आणि ज्या प्रकारे पैशाचा वापर करण्यात आलेला आहे, मी इतकं लाईव्ह चॅनलमध्ये आपल्याला हे सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कॅन्डिडेटला जिंकण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणले होते आणि ते पोलिसांच्या गाड्यामध्ये ते गावामध्ये पास करण्याचं काम झालं होतं. लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये मी अनेकदा बोललेलं आहे. मी पोलिसांवर इतकं बोट दाखवत असेल, पोलिसांची जबाबदारी नाही होती का की इम्तियाज जलीलला नोटीस पाठवायचे की तू आमची बदनामी करत आहे, आम्ही तुला नोटीस पाठवत आहे? त्यांनी केले नाही. केले असते तर मी सिद्ध करून टाकले असते की कोणत्या हेलिकॉप्टरने, किती वाजता आला होता ते हेलिकॉप्टर आणि कशा पोलिसांच्या गाड्यामध्ये ते पैसे गावामध्ये पोहोचण्याचं काम केलं होतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, आणि ते सगळं राजनैतिक लोक कोणत्याही पक्षामध्ये असू द्या, तुम्ही कितीही चांगलं काम करा, कितीही शिक्षित असा, कितीही मुद्दे उचलला, इलेक्शन या देशामध्ये दुर्दैवाने मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम, ब्राह्मण, जैन याच मुद्द्यावर तिकीट देताना आपण सुरुवात करतो कोणत्या जातीचा आहे याच्यातून जेव्हा सुरुवात होती. पण तर लोकही माझा माणूस, मी तर लोकांना सांगत होते की बाबा तुम्हाला इम्तियाज जलील पटत नसेल तर असा माणसाला लोकसभेमध्ये पाठवा जे तुमच्या मुद्द्या घेऊन तिथे उभे राहणार, बोलणार, सरकारशी लढणार, भिडणार. पण नको, माझ्या जातीचा आहे ना ते कशाही असू द्या, मग 18 दारूचे दुकान चालवणारा असू द्या, कोणीही असू द्या. ठीक आहे, आपण आहे तर आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि जे लोक हसत आहे त्यांनीही त्यांना मतदान केलेलं आहे हे जाणून बुजून की 18 दारूचे दुकान थाटणारा आज तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये गेलेला आहे.
ठीक आहे, आपण काही आणखी गंभीर मुद्द्यांकडे थोडंसं वळूया. 3 महत्वाचे मुद्दे ज्याच्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. एक तर काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने निर्णय जाहीर केला जातनिहाय जनगणनेचा, त्याबद्दल वक्फ कायदा दुसरा महत्वाचा मुद्दा, आणि तिसरा पहलगाम मधला दहशतवादी हल्ला, भ्याड हल्ला झाला, सगळ्यांनी त्याची निंदा केली. या 3 मुद्द्यांवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. सर्वप्रथम मी पहलगामच्या बाबतीत या कारणाने बोलतो की काही दिवसापूर्वीच त्या जे हल्ला झाला त्या काही दिवसापूर्वीच माझ्या मुलाचं लग्न काश्मीरमध्ये झालं होतं, श्रीनगरमध्ये. आणि मी जे श्रीनगर बदललेला बघितलं होतं, म्हणजे इतके सारे टुरिस्टने, सगळे हॉटेल्स फुल होते, ट्रॅव्हल एजन्सी जे आहे ते खुश होते, जे लोकल स्थानिक लोक होते ते खुश होते. आणि मी ही सेलिब्रेट करून आलो होतो, सगळं बघून आलो होतो. आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की इफ देयर इज हेवन ऑन अर्थ इट इज इन काश्मीर, खऱ्या अर्थाने जे लोक तिथे गेले नाही त्यांना कळेल नाही, पण मला असं वाटत नाही की स्वित्झर्लंड जगातला सगळ्यात ब्युटिफुल स्टेशन आहे. त्याच्यापेक्षा किती पटीने काश्मीर हे नॅचरल ओरिजिनल ब्युटी. आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर असा भयानक हल्ला होणं, तर कसं होतं? ठीक आहे, आपण सगळं लोक त्याची निंदा करणार आहे, कारण हे सरकारमध्ये लोक याचं उत्तर देणार का नाही देणार. मरणारे लोक कोण होते? त्याच्यामध्ये एकही नेता नाही होता, त्याच्या घरचे लोक नाही होते, सामान्य लोक जे काश्मीर फिरायला आपल्या परिवारासोबत काश्मीर फिरायला गेले होते. आणि सरकारकडून उत्तर आम्हाला हे मिळतं की 4 अतिरेकी पाय आले, बंदुका हातात घेऊन ठाय ठाय केलं, आमच्या 26 लोकांना, भारतीयांना मारलं आणि परत गेले. काश्मीरमध्ये जे जाऊन आलेले आहे त्यांना एक प्रश्न विचारतो, किती आर्मीचे लोक आपल्या रस्त्यावर दिसतात? आम्ही आर्मीचा आम्ही अभिमान आहे भारतीय आर्मीचा, पण चप्प्यावर आर्मीचे जवान उभे आहे, टँक्स उभे आहे, मोस्ट ऍडव्हान्स्ड गन्स, मशिनरी, इक्विपमेंट सगळे ते काश्मीरमध्ये आहे. आणि हे असंच पाय येतात, मारतात आणि पडून जातात. येण्याच्या अगोदर तुम्हाला कळतं नाही काही, झाल्यानंतर त्याची निंदा करण्यापेक्षा त्याच्यामध्येही हिंदू मुस्लिमांचा वाद कशा प्रकारे निर्माण करण्यात येतं. एक गोष्ट सांगतो, या देशामध्ये राहणारा एक मुसलमान जे आहे या घटनेचा निषेध करतो, पाकिस्तानचा निषेध करतो, ISIचा निषेध करतो. पण काही जबाबदारी सरकारनेही स्वीकारायला पाहिजे. मी भाषणे ऐकलेले आहे नरेंद्र मोदी साहेबांचे, अमित शाह साहेबांचे, जेव्हा 370 ते काढले होते, त्यांचं भाषण एकदा ऐका, यूट्यूबवर आहे उपलब्ध. आतंकी घटनाएं पूरी तरह से खत्म हो चुकी है, अब आतंकी वहां पर जरा सी हिम्मत नहीं कर पाएंगे. आणि असं बहुतेक ते आपल्या पीठ थपथपावण्यामध्ये, अपनी पीठ थपथपाने के चक्कर के अंदर वो भूल गए थे कि पड़ोसी देश एक साजिश रच रहा है हमारे देश को कमजोर करने के लिए. और उसी चक्कर के अंदर ये घटना हुई है. हम उसकी निंदा करते हैं. आणि आता मीटिंग्स नको, चर्चा नको, भाषण नको. अनेकदा मी आता टीव्ही चॅनल्स वाले दररोज अमित शाह साहेबांचं भाषण दाखवतात, चुन चुन के मारेंगे. कधी मारेंगे? आता डायलॉगबाजी बंद करा साहेब. लोकांचा जीव गेलेला आहे, आमच्या देशवासियांचा जीव गेलेला आहे. का उशीर लागतं? 24 तासामध्ये तुम्ही सगळं जगाला दाखवून द्यायला पाहिजे होतं की आमच्या देशावर कोणी अशा प्रकारचं कृत्य केला तर आम्ही तुमचा काय हाल करतो हे दाखवण्याची वेळ आली होती. आणि आतापर्यंत फक्त भाषण ठोकत आहे, चुन चुन के मारेंगे, किसी को भी नहीं बख्शेंगे. आता वेळ संपलेली आहे. किती उरीचं झालं होतं तर तेच डायलॉग होते, पुलवामा झाला होता तेच डायलॉग होतं, पहलगाम आला तर पहलगामच्या नंतरही तेच. तुम्ही बहुतेक उरी आणि पुलवामाच्या नंतर काही कठोर कारवाई केली असती तर बहुतेक पहलगाम झालंच नसतं. ठीक आहे, आपण आशा करूया की येत्या काळात तुम्ही जसं म्हणताय तसं ठोस काहीतरी कारवाई होईलच. पण मग वक्फ कायदा आणि त्याबरोबरच जातनिहाय जनगणना
दोन मुद्दे थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. वक्फ कायद्याच्या बाबतीत आता केंद्रातले मंत्री होते आमचे सहयोगी, आमचे मित्र कराड साहेब, त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे वक्फची प्रॉपर्टी. आता तुम्ही इंडिव्हिज्युअल राईट आहे, सगळ्यांना राईट आहे की माझी प्रॉपर्टी मला काय करायची आहे. समजा कोणीतरी चांगलं, कोणी मस्जिद मंदिरचं ट्रस्ट काही चांगलं काम करत असेल तर इम्तियाज जलीलला अधिकार आहे की माझ्याकडे जे प्रॉपर्टी आहे त्या मंदिरच्या ट्रस्टला मी देऊ शकतो, कारण ती माझी प्रॉपर्टी आहे. वक्फ बोर्डामध्ये एक क्लॉजच्या बाबतीत तुम्ही नक्की जेव्हा जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांना जे हे करणार आहे त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे की तुम्हाला तुमची प्रॉपर्टी वक्फ करायची असेल, म्हणजे डोनेट करायची असेल काही चांगल्या कामासाठी, तर 5 वर्ष प्रॅक्टिसिंग मुस्लिम असायला पाहिजे. 5 वर्ष प्रॅक्टिसिंग मुस्लिम नंतरच तुम्ही हे करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे कि मैं दिन में 5 वक्त नमाज पढ़ता हूं, हर नमाज के बाद जाके मोदी जी से सर्टिफिकेट लूं क्या साहब मैंने नमाज पढ़ लिया हूं, 5 साल मैंने नमाज पढ़ लिया हूं तो आप मुझे सर्टिफिकेट दे दीजिएगा कि मैं प्रॅक्टिसिंग मुस्लिम हूं करके उसमें. आणि याचे उत्तर का तुम्ही देत नाही लोकसभेमध्ये? भाषण करताना तर तुम्ही भाषण केले, पण आमचे उत्तर जे प्रश्न जे आहे त्याच्या प्रश्नाचे उत्तर का तुम्ही दिलं नाही? ठीक आहे, तुमच्याकडे आकडे आहे, नंबर्स आहे तुमच्याकडे, त्या आधारावर तुम्ही कोणत्याही बिल आणू शकता, कोई भी एक्ट बना सकते हैं, कोई भी कानून बना सकते हैं आप, कारण तुमच्याकडे आकडे आहे. पण याचा अर्थ हे नाही आहे ना, हे लोकशाही आहे. आणि आपण ज्या प्रकारे वागत आहे हे डिक्टेटरशिप सारखं झालेलं आहे. आता तुम्ही आकडे सांगा मला. मीही विरोध केलं होतं, ट्रिपल तलाकचा मुद्दा जेव्हा आला होता असं प्रस्तुत करण्यात आलं होतं की म्हणजे दर दुसऱ्या घरामध्ये काही ट्रिपल तलाकचा मुद्दा येतं. आम्ही म्हटलं होतं ते सोशल एव्हिल आहे, ते मुस्लिम समाजाने त्याची जबाबदारी घेऊन त्याच्यामध्ये कशा आपण एक अवेअरनेस क्रिएट तयार करता. लाखोमध्ये एक केस असं निघतं, पण चित्र असं प्रस्तुत करण्यात आलं होतं. आपल्याला माहित असेल उत्तर प्रदेशच्या इलेक्शनच्या वेळी मुद्दा काय होतं? बेरोजगारीचा मुद्दा नाही होता, महंगाईचा मुद्दा नहीं होता, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा नहीं होता, मुस्लिम बच्चियों ने हिजाब पहनना या नहीं पहनना चाहिए ते मुद्दा होता. इलेक्शन संपला, हिजाब ही गेला, मुद्दा ही गेला. तर असे अनेक मुद्दे आहेत जे इलेक्शनच्या वेळी काढण्यात येते. वक्फ बोर्डाच्या बाबतीत हे आहे की ते ठीक आहे ना, त्याच्यामध्ये फ्लॉज होते, मीही आज हे मान्य करतो, त्याच्यामध्ये खूप सारे फ्लॉज होते, ते आपल्याला रेक्टिफाय करण्याची आवश्यकता होती. आणि राज्य सरकारनी किंवा केंद्र सरकारनी त्याच्या बाबतीत इम्प्लिमेंटेशन वक्फ ऍक्ट प्रमाणे खऱ्या अर्थाने केलं असते तर नवीन कायदा आणण्याची आवश्यकताच नाही होती, काही आवश्यकता नाही होती. खूप स्ट्रॉंग ऍक्ट आहे, तुम्हीच तयार केलेले आहे. आणि वक्फ म्हणजे वक्फ बोर्ड जे असतं ते केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारच्या मायनॉरिटीज, गव्हर्नमेंटच्या जो मायनॉरिटी डिपार्टमेंट असतात त्याच्या इख्तियारीत येतं. त्याचा सीईओ कोण असतं तर तेच अपॉइंट करतं, चेअरमॅन कोण असतं तर गव्हर्नमेंटच अपॉइंट करतं. हे सगळे लोक तुमचे होते. तरी सुद्धा इतकी वक्फची जमीनच्या जे घोटाळे झालेले आहे, तुम्ही त्याच्या बाबतीत एक ऍक्शन दाखवा ना, एक ऍक्शन दाखवा. मी आज माझ्या शहराच्या बाबतीत बोलतो. जालना रोडची जे पूर्ण प्रॉपर्टीज आहे ते वक्फची प्रॉपर्टी आहे. संरक्षण देणारे कोण आहे? इकडचे स्थानिक नेते मंडळी आहे. ठीक, तिथे मोठे मोठे धन्ना सेठांनी मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस बांधलेले आहे. कराड़ साहब बड़े बड़े कॉम्प्लेक्सेस आहे वहां पर, और उसके सामने एक गरीब मुसलमान जो है वो पंचर की दुकान लगाए हुए है, वो भजिए तलने का काम कर रहा है, वो चाय बनाने का काम कर रहा है. हम ये कह रहे हैं कि हम वो जमीन किसी को दीजिए मत, लेकिन कम से कम आप मुस्लिम बच्चियों के लिए उस जमीन के ऊपर स्कूल स्टार्ट करिए. वो बच्चियां पढ़ेगी तो देश बढ़ेगा, समाज बढ़ेगा आगे. तो हम ये मांग कर रहे हैं, लेकिन इसके अंदर जो धांधलियां हो रही है, ठीक है वक्फ कायदा आपने लेके आ गए हैं, हम 2 साल के बाद सवाल करेंगे आपण सरकार बघूया से. कशी अंमलबजावणी होते, काय त्याचे परिणाम येत्या काळात दिसतात ते. खूप खूप धन्यवाद इम्तियाज जलीलजी, आपण आलात वेळात वेळ काढून आणि सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे मतं मांडलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, धन्यवाद. मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित लीडकॉम, स्थापना 1974. असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी. ज्योतिष वास्तु संस्थान, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी. बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब, संस्कारों से आधुनिकता तक. गादिया ग्रुप, एक विश्वसनीय नाव.
डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.